10 9 हॅलो हॅलो 8 7 बॉल बॉल घेण्यासाठी हर्ष तिकडे जाऊन थांब स्कोर पशी 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. अत्यंत सुंदर असा चेंडू मिलिंदने टाकलेला. असं म्हणतात झालं गेलं विसरून जावं पुढे पुढे चालावे. गुड मॉर्निंग ऑल. चेतन चव्हाण इज हिअर. ओके. आज समान संधी सर्व खेळाडूंसाठी. बघूया ह्या संधीचं सोनं सगळेजण करतायत का. प्रत्येक बॉल अत्यंत महत्वाचा राहील. फोकस्ड खेळ असणं गरजेचं आहे. सुंदर फटकावलेला चेंडू मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अत्यंत सुंदर अशी सुरुवात मिलिंदद्वारे. सुंदर मारलेला फटका आहे आणि हा झेलबाद. अत्यंत झेलबाद. छान शुभमने झेल. कुमार यांचा कालचा परफॉर्मन्स बघितला तर ओव्हरऑल फार छान खेळी केलेली आहे. संयमी खेळी केली होती आणि संघाला जिंकून देण्यासाठी त्यांचं विशेष योगदान राहिलेलं आहे. बघूया या मॅच मध्ये ते काय कमाल करतायत. मात्र समोर आहेत द्रुतगती गोलंदाज चंद्रपूर एक्सप्रेस मिलिंद दुबे. मिलिंदची बॉलर होण्याची रंजक कहाणी आपण नंतर ऐकूया. बस झालं चला. प्रवीण भाईंची अत्यंत चांगली बिल्डिंग. तात्यांचं गचाळ क्षेत्ररक्षण. लेग बायचा डिसिजन अंपायर यांचा. मात्र 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. फुलटॉस चेंडू मारण्याला चुकलेले आहेत. फुलटॉस चेंडू होता हा. कदाचित हा सीमारेषे पार करता येऊ शकला असता. मिलिंदची बॉलर होण्याची रंजक कहाणी आपण मिलिंदची बॉलिंग संपल्यानंतर ऐकू. मिलिंद आता अत्यंत सुंदर बॉलिंग करतोय. मिलिंद मिलिंदने अपेक्षेप्रमाणे खूप छान बॉलिंग केलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन दिलेले आहेत. मिलिंदची बॉलिंगची तारीफ
साठी आपल्याकडे शब्द अपुरे पडतील, परंतु त्याची रंजक कहाणी जी बॉलर बनण्याची आहे ती आपण थोड्या वेळाने ऐकूया. अत्यंत सुंदर टाकलेली बॉलिंग मिलिंद दुबे यांची, ज्यासाठी ते गणले जातात ते खऱ्या खऱ्या खेळाडूचं लक्षण. प्रवीण सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि हा ऑफ साइडला एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदररित्या टोलवलेला चेंडू मात्र मात्र खेळाडूने तो टिपलाय. काल संपूर्ण दिवसामध्ये विकेट किपिंग कल्पेशनं केलेली जी विकेट किपिंग आहे अत्यंत वाखाणण्याजोगी. सुंदर मारलाय आणि नाही तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावेवर समाधान मानावं लागतंय. अत्यंत सुंदर चपळाईचं क्षेत्ररक्षण. सुंदर. शुभमने कालपासून आपल्या फिल्डिंगमधलं कौशल्य दाखवून दिलेलं आहे. काल अत्यंत सुंदर उलटा जाऊन झेल घेतलेला आणि आत्ताची फिल्डिंग. कुणाचं सुटला कॅच ड्रॉप. मोठी विकेट मोठा कॅच होता हा टीमसाठी. कॅच ड्रॉप. शुभमची विशेषतः शुभमचं आताच एक छोटंसं ऑपरेशन झालंय तरी पण शुभम मैदानावर जी दाखवतोय कमिटमेंट ती वाखाणण्याजोगी आहे. मात्र नाही नाही कोऑर्डिनेशन आणि थेट 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 मारलेला चेंडू यष्ट्यानं लागला आणि
कुमार धावबाद. कुमार यांनी नितेश यांची दिलेला नितेश यांनी दिलेला कॉल ऐकलाच नाही, ही चूक झाली. सर तुम्हाला काय वाटतं ह्या रनआउट बद्दल? कुमारनी अपोजिट पार्टनरच्या कॉलकडे लक्ष न देता धावत सुटला, त्यामुळे मिस्टेक झालेली आहे. आणि तितकाच छान शिवाजीने फील्ड अत्यंत चपळतेनं बॉल पकडून स्टंपला मारलेला आहे. नाही तो पळत सुटला, मला माहिती आहे ना. कुमारची चुकी. गोलंदाजीचं अत्यंत उत्तम प्रदर्शन मिलिंद दुबे यांच्याकडून, कधी फास्ट कधी स्लोअर अशा डिलिव्हरीज करून आणि बॉलचे टप्पे वारंवार बदलून ते बॅट्समनला चकमा देत आहेत. वाह, सुंदर चेंडू, एका धावेवर समाधान मानायचं आहे. आणि हा मिसफिल्ड नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. लेग बायचा इशारा, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पुढचं चालू आहे ना, चालू आहे ना. सुंदर सुंदर मारलेला चेंडू, मात्र तिथं क्षेत्ररक्षणासाठी राहुल तात्याने बॉलवर येण्याच्या ऐवजी बॉलचा टप्पा घेऊन पकडण्याचा केलेला प्रयत्न. मिलिंदने दुसरी ओव्हर सुद्धा अत्यंत सुंदर टाकलेली आहे. मिलिंदची बॉलर होण्याची रन जे का किशोर 3 ओव्हर 13 रन. मला वाटतं या स्पर्धेमधले पॉवर प्ले मधले अत्यंत कमी असलेले रन आहे. तीन विकेट 13 रन 3 ओव्हर. त्यात मिलिंद दुबे यांनी अत्यंत सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे. आणि UCL मधील सगळ्यात किफायतशीर आणि विकेट टेकर गोलंदाज किशोर आपल्या समोर येत आहे. काल त्यांनी अत्यंत भेदक गोलंदाजी केलेली आहे संध्याकाळी प्रकाश जोतात. काल अत्यंत सुंदर गोलंदाजी केली होती किशोर यांनी. बघूया आज त्यांच्या गोलंदाजीत ते काय चमक दाखवत आहेत.
अपील मात्र वाईडचा इशारा. वाईडचा इशारा अपील केली होती विकेटसाठी मात्र वाईड. सुंदर टाकलेला हा चेंडू स्टंप टू स्टंप चेंडू होता. कोणती रूम नाही त्यामुळं बॅट्समनला बॉल तो तटवून काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. सुंदर बॉलिंग करत आहेत किशोर. मैदानाबाहेर असणाऱ्या खेळाडूंनी मैदानावरील खेळाडूंना पाण्याची कमतरता पडू नये यासाठी थोडंसं सहकार्य करावं. आपलेच सहकारी मैदानामध्ये आहेत. मैदानावरील खेळाडूंनी सुद्धा पाणी पुरेसं प्यावं. आणि मारण्याचा प्रयत्न मात्र बीट झालेत. अंपायरचा कोणताही इशारा नाही. सुंदर टाकलेला हा चेंडू निर्धाव. सुंदर मारलेला हा फटका बघूया आणि झेलबाद. काल जे रायझिंग ईगल्सनं केलेलं जे उड्डाण आहे ते उड्डाण काहीस खाली येताना दिसतंय. पुन्हा एकदा भरारी घेण्याची गरज आहे ईगल संघाला. आणि ईगल संघाकडून आता खेळायला गेलेले आहेत नंदू. नंदू हे अत्यंत कॅपेबल खेळाडू आहेत. 360 डिग्रीमध्ये ते खेळू शकतात. टीमचा स्कोर आहे 14 धावा फॉर 4 विकेट्स आणि ओव्हर झालेले आहे 3.3. बघूया ईगल संघ इथून पुढे सुद्धा भरारी काही घेतोय का. अत्यंत चपळाईचं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट नियोजन कॅप्टन मार्फत आणि तेवढाच अचूक गोलंदाजीचा मारा करत संघाची घोडदौड चालू आहे. तर वीर मावळे हे गरुड संघाला टफ देत आहेत. तटवून काढलेला हा चेंडू गॅप मध्ये मारलाय. एका धावेवर समाधान मानताय. स्ट्राईकवर आहेत नितेश आणि 9 स्ट्राईकवर खेळत आहेत नंदू. दोन्ही अत्यंत चपळ खेळाडू आहेत. बघूया संघासाठी ते मिळून किती धावा एकवटतात. अचूक गोलंदाजी किशोर यांचं कौशल्य मानावं लागेल.
सराव मानावा लागेल. फार अचूक टप्प्यावर एवढे खतरनाक बॅट्समन पिचवर असतानाही टप्प्यावर गोलंदाजी करणं, कुठंही बॉल भरकटू न देणं, या गोष्टी अत्यंत कौशल्याच्या आहेत. नाही, पाठीमाग खेळण्याचा प्रयत्न, मात्र यष्टीवरून गेलेला हा चेंडू, अतिरिक्त धाव नाही. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 16 for 4. या थ्रोची विशेष काहीच आवश्यकता नव्हती. एक्स्ट्रा धाव घेण्यामध्ये बॅट्समन सफल. सुंदर सुंदर मारलेला हा, आणि हा चौकार. पुन्हा एकदा मात्र यावेळेस एका धावेवर समाधान मानावं लागतंय. मगाचा जो शॉट खेळला नितेशनं, अत्यंत कलात्मक शॉट, ऑफ साईडला खेळणं हा अत्यंत पॉवरफुल पॉइंट आहे नितेश यांच्या दृष्टीनं. त्यामुळं दोन्ही खेळाडू आता बघूयात धावसंख्या वाढवण्यावर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, पण नाही, काही अडखळत आहेत, बॉल कनेक्ट होत नाहीत असं दिसतंय. नंदू थोडेसे अडचणीत आलेत असं वाटतंय, पण यातून ते निश्चित उभारी घेतील यात शंका नाही. सुंदर मारलेला आहे, गॅप मध्ये मारलेला चेंडू. बघूया किती धावासाठी हे करतायत, आणि या 2 धावा आरामशीर पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण. एक शॉट आहे का अंपायर? एक शॉट धाव आहे का? नाही दिलेली नाही. विजेश अंपायर सांगतील कॉल करून, आम्ही त्यांना विचारू. फक्त नितेश, अंपायरशी वाद घालायचा नाही. अंपायरचा निर्णय अंतिम. धाव आहे. एक शॉट, आणि लक्षात घ्या खेळाडूंनी खेळावर फोकस करा. अंपायरचे डिसिजन देतील. नितेश,
स्कोर 24 रन 5 ओव्हर, 4 विकेट. मगाशी 5 ओव्हरच्या षटकांचा समाप्तीनंतर स्कोर झाला होता 24 for 4. धाव संख्येच्या गतीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे दोन्ही बॅट्समन्सला, कारण संघाची धाव संख्या आता 25 झाली आहे 4 विकेट्सवर. 5 ओव्हरचा गेम बाकी आहे. सुंदररित्या टोलावलेला हा चेंडू मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अचूक दिशेवर गोलंदाजीचा मारा. बॅट्समन्सला मात्र मोठे शॉट्स घेता येत नाहीयेत, पण धाव संख्या वाढवणं तितकंच गरजेचं आहे जर एक सन्मानजनक धाव संख्या उभी करायची असेल तर. वहां पर है वो अंदर भागने वाला है ना. सुंदररित्या मारलेला हा चेंडू बघूया किती धावांसाठी हे करतायत. मात्र नाही नितेश यांनी कॉल नको असा दिला आणि अतिशय योग्य निर्णय, कारण दोन्ही चांगले प्लेयर्स, धावचीत होण्यामध्ये अर्थ नाही. व्हेरी गुड. आणि उंच मारलेला हा फटका बघूया, नाही आणि कॅच ड्रॉप केलाय. खूप महत्वाची विकेट होती ही वीर संघासाठी. मात्र शिवाजी द चिता खेळाडूंचं मनोबल वाढवत असताना थोडस प्रेशर मध्ये येऊन हा कॅच घेण्याचा प्रयत्न आणि हा झेल सोडलाय. पुन्हा एकदा टोलून मारलेला हा फटका बघूया आणि झेल बाद. झाली होती. पुन्हा दुसरी चूक, तीच बॉल हवेत उडवला आणि झेलबाद. स्कोर संघाचा झालाय 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोर आहे 29. खूप तोकडा स्कोर आहे असं वाटतं, कारण आता शेवटचे 4 ओव्हर्स खेळणं बाकी आहे. 24 रन्स ओनली, 29 रन्स ओनली, 29 रन्स. Dakne sir, what do you think that could it be possible to score a well score here for defense? What do you think? मला वाटतं 75 रन तरी झाले पाहिजे. 75 रन झाले पाहिजे. 75. 75 runs is also sufficient to defend. Vikram is on way.
जर आपल्या दोघातच मॅच कोणतरी एक हारणारच तर मग जे हारल त्यांनी सोडून द्यायची पोरं मागे. म्हटलं इथे एवढा मोठा टफ चाललाय म्हणलं तुझं काय पोरं पोरं करतो म्हणलं आणि त्यांना बघू आपण कधी सोडू. पुढील षटक घेऊन येत आहेत तात्या. प्रदीप बटोळे अत्यंत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतात पण हा एक सुवर्ण संधी असेल दोन्ही बॅट्समन्सला कारण 1-2 बॉलचे कडक प्रहार प्रदीप बटुळे यांची गोलंदाजी ती दिशा भरकडू शकतात याची पूर्ण जाणीव दोन्ही खेळाडूंना असली पाहिजे. बघूया प्रदीप संघासाठी काय कामगिरी करतायत आणि समोर आहेत नितेश. धावा घेण्यासाठी काहीशे अडखळत आहेत पण ही संधी असेल सुवर्ण संधी. शेवटच्या 4 ओव्हरचा गेम फक्त बाकी आहे आणि विकेट्स पडलेल्या आहेत 5. स्कोर झालाय 29. तात्या सुरू करा. आणि षटकांची गती राखायची आहे प्रत्येक वेळेस फील्ड चेंज करण्यात पॉइंट नाही. वाईडचा इशारा एक अवांतर अंपायरची वाद घालायचा नाहीये. तात्या अंपायरची वाद घालायचा नाहीये. कृपया अंपायरचा डिसिजन हा अंतिम डिसिजन आहे. आणि सुंदर मारलेला आहे गॅप मध्ये जातोय बॉल. किती धावांवर पण एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय कारण तिकडे फिल्डिंगला आहेत चपळ चित्ता शिवाजी. अत्यंत वेगवान असे खेळाडू आहेत. अत्यंत उंच मारलेला हा चेंडू आहे. बघूया 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 आणि हा मॅक्झिमम 6 बिग बिग. राहुल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मात्र ह्यावेळेस बॅटवर पडला नाही. बघू किती किती धावा मात्र एकाच धावेवर समाधान मानतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही. नितेश यांनी नाही म्हटलं. ही एक खूप मोठी संधी आहे संघाला की प्रदीप बटुळे यांच्या बॉलिंगवर प्रहार करण्याची. मात्र अचूक दिशेत बॉलिंग करताना दिसून येत आहेत प्रदीप. सुंदर सुंदर टाकलेला चेंडू. मिलिंदसाठी महत्वाची बातमी आहे. चेतन अंतिम 11 मध्ये आहे. मिलिंद दुबे. मिलिंद दुबे दमले असतील तर त्यांना रिप्लेसमेंट द्या कारण पायात फारच अंतर घेऊन उभे राहिलेत. आणि सुंदर मारलेला हा चेंडू आहे. जातोय सीमारेषे पार. आता संघाची स्कोर सुंदर मारलेला चेंडू आणि बॅट्समन कदाचित हे ठरवलेलं असावं. बॉल एक बॉल राहिलाय.
सुंदर मारलाय मात्र नाही, झेल सोडलाय, झेल सोडलाय. बघूया आता. आणि नाही नाही नाही, अत्यंत सुंदर धावबाद, थेट डिरेक्ट हिट. धाव कशी घेतली नाही पाहिजे याचं उत्तम उदाहरण राहुलने दाखवून दिलंय. सर्क्युलर अँगलनी पळून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, सर्क्युलर अँगलनी पळून धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. खाली वाकला जरी असतास तरी जमते की, मोठे शॉट्स घेऊ शकता तुम्ही. अत्यंत डिरेक्ट हिट, सुंदर थ्रो फ्रॉम विजेश, व्हेरी नाईस. वीर मावळे संघाचे एक वैशिष्ट्य आहे की या गेम मध्ये, आत्ताच्या इनिंग मध्ये त्यांनी 2 डिरेक्ट हिट केले. कालपासून एकही डिरेक्ट हिटचं उदाहरण नव्हतं, पण आज या सामन्यामध्ये 2 डिरेक्ट हिट स्टंप आउट. चला स्टार्ट करायची आहे. प्लेयर येऊन संघाचा स्कोर आहे 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 रन्स फॉर 6 विकेट्स. 43 runs for 6 wickets and 7 overs. Last 18 balls remaining. हा 18 बॉल्स मध्ये 18 बॉलचा गेम बाकी आहे. 6 विकेट्स पडलेले आहेत, 4 विकेट्स हातात आहेत. 18 बॉल्सचा गेम बाकी आहे. संघाची धाव संख्या वाढवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्याची गरज आहे. आत्ताच्या ओव्हर्स मध्ये खूप चांगली कामगिरी केली दोन्ही बॅट्समनने, मात्र अनफॉर्च्युनेटली राहुल आउट. बघूया गणेश सर त्यांच्या संघासाठी काय योगदान देतात. मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता असणारे सक्षम खेळाडू. सुंदर टाकलेला चेंडू तटवून खेळला आणि हा योग्य डिसिजन होता मला वाटतंय, कारण अत्यंत स्टंप टू स्टंप पडलेला हा बॉल होता. कदाचित जर मिस झाला असता तर स्टंप्स हिट नक्कीच झाले असते. गुड डिसिजन बाय बॅट्समन ऑल्सो. सुंदर मारलेला आहे. बघूया किती धावा, पण एका धावेवर समाधान मानतायत. दुसरी रन घेण्याचा प्रयत्नही नाही. यातला जो संघ हरेल त्याचं काय समीकरण सुंदर मारलेला हा चेंडू आहे, मात्र खेळाडूला टिपतोय. तेवढ्या चपळाईनं थ्रो करणारे आहेत शिवाजी घुगे. बघा शेवटच्या 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाची धाव संख्या जलद गतीने वाढवण्याचं समोर टार्गेट आहे, मात्र विकेट्स हातात आहेत फक्त 4. धाव गती वाढवण्याची अत्यंत गरज आहे. हो मारू शकतात ते. सुंदर सुंदररित्या मारलेला आहे, मात्र तिथं खेळाडू आहे. बघूया किती धावेवर समाधान वाटतायत. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर फिल्डिंगचं प्रदर्शन सत्यम द्वारा. कालपासून सर मला असं वाटतंय की क्षेत्ररक्षणामध्ये खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केलेली. बॉल सुटलाय आणि 4 गेलाय अशी फारच कमी उदाहरणं आहेत. तुम्हाला काय वाटतं? खरंय, ग्रीन मैदानाचं हेच वैशिष्ट्य आहे.
इथं प्लेयर जे अशक्य वाटतात असे कॅच सुद्धा पकडतायत. कालच आपण अत्यंत सुंदर असे झेल गणेशकडनं बघितले बाउंड्रीवर. तसेच शुभमचा जो उलट पळत येऊन घेतलेला झेल आहे तो एक सर्वोत्तम झेलपैकी एक होता. सुंदररित्या टोलावलेला हा चेंडू आहे आणि सीमा रेषे पार. दॅट्स 4 रन्स. 4 रन. नाही नाही, धावबाद नाही. संघाचा स्कोर झालाय 51 रन्स. 8 ओव्हर संपलेत. शेवटचे 12 बॉल राहिलेले आहेत. 12 चेंडूचा गेम बाकी आहे. संघाचा स्कोर आहे 51. सर्व प्लेयरने मध्ये यायचं नाहीये. ओव्हरच्या मध्ये फार वेळ घेतला जातोय. मॅच आपल्याला 4 खेळायच्या जरी असल्या तरी संध्याकाळी लवकर मॅच संपवायच्या आहेत. काही टेक्निकल अडचणी आल्या तर मॅचचा ओव्हर कमी करावा लागण्याची शक्यता आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, उत्तम झेल आणि हे सगळं घेण्यासाठी साहेब आपलं फार मोठं योगदान आहे. कारण एवढ्या सुंदर मैदानावर धावताना आपण पडणार नाही, अनड्युलेटेड नाही, हे एक बॅक ऑफ द माइंड खेळाडूंच्या असतं. त्यामुळे कॉन्फिडन्स असतो की पडलं तरी सोलवटणार नाही. आणि त्यामुळे हे तुमचं फार मोठं योगदान आहे, भरीव योगदान. स्टार्ट झाली ना. वा, अत्यंत कलात्मकतेने मारलेला हा चेंडू जातोय सीमा रेषेपार. 4 रन्स न संख्या. 55 रन. ताच ओढून खेळण्याचा प्रयत्न, पण अत्यंत चुकीचा फटका होता. तो मिस झाला. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. शेवटच्या 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे फक्त. तुला काय वाटतं चेतन, बघूया आपण. किशोर ह्या स्पर्धेतला सर्वोत्तम प्लेयर ठरेल असं तुला वाटतं का? जसं की आतापर्यंतची त्यांची घोडदौड चालू आहे वीर मावळ्यांची, ती पाहता 100% किशोर हा एकदम टॉपचा प्लेयर ठरू शकेल बॉलिंग लाईन मध्ये, असं मला विश्वास वाटतो. पण आपल्या जे साईडला बसलेले आहेत करण, त्यांचं तसं म्हणणं नाही. करणचं म्हणणं वेगळं आहे जरा. सुंदर मारलेला चेंडू आहे, पण 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 पुन्हा एकदा खेळाडू टिपलाय चेंडूने. अजूनही वळवून खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र त्यासाठी असफल. कारण तिकडचा गॅप काढण्याचा प्रयत्न करतायत. खूप मोठा गॅप आहे त्या बाजूला, पण बॉलरही तेवढेच तुल्यबळ. सुंदर मारलेला हा फटका बघूया. आणि तेवढीच चपळाईनं क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर फिल्डिंगचा नजारा. शुभमचं नॉमिनेशन अत्यंत चांगला क्षेत्ररक्षक मध्ये होऊ शकतं. फक्त किशोर बद्दल जरा इकडे दुमत आहे. करण जरा वेगळं काहीतरी बोलतोय. उंच मारलेला फटका आहे. बघूया बघूया बघूया. आणि झेलबाद.
करत असताना संघाचे खेळाडू नितेश यांनी खूप सुंदर खेळी करून तंबूमध्ये परतले. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तुला काय वाटतं चेतन, शुभम या स्पर्धेमध्ये 10 ते 12 झेल घेईल असं मला वाटतं, तुला काय वाटतं? बरोबर आहे, कारण शुभमचं परफेक्शन बघता कॅचेस पकडण्याचं तो निश्चित मॅक्झिमम कॅचेस घेऊ शकतो. अजून सुद्धा मॅचेस खेळणं बाकी आहे, त्याच्यामध्ये डेफिनेटली शुभम विल बी ऑन टॉप. हो, आणि सुंदर सुंदर यष्टीचीत झालेले आहेत गणेश सर. आता शेवटच्या 5 करावा आणि 5 चेंडू सीमारेषे पार करण्याचा प्रयत्न करावा. मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता असलेले खेळाडू डॅनी सर, बघूया संघासाठी काय करतायत. अत्यंत उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता ते ठेवतात. स्कोर आहे 59 आणि दॅट्स क्लीन बोल्ड आणि विजेश आता हॅट्रिक बॉल साठी असतील. स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपले व्हॉलंटियर्स तुम्ही नितीन हर्ष बाजू सारखा. आपले व्हॉलंटियर्स तुम्ही बघू शकता, निलेश, हर्ष, अनिल, सगळ्यांसाठी पाण्याच्या बॉटलची व्यवस्था करताना ह्या व्हॉलंटियर्समुळे ही स्पर्धा छान प्रकारे पार पडू शकते. सर्वांनी त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. निश्चित सर्वांसाठी एवढ्या मोठ्या स्पर्धा या व्हॉलंटियर्सच्या जीवावरच पार पाडल्या जाऊ शकतात. तर सर्वांनी त्यांच्याकडनं थोडासा शिकण्याची गरज आहे. काही व्हॉलंटियर्स असे आहेत सर की ज्यांनी ते तिकडचे बॅनर्स लावलेले आहेत वर खुर्च्यांवर चढू. ते तुम्ही काल कदाचित तुमच्या नजरेतून सुटलेलं आहे, पण ते बॅनर्स सुद्धा व्हॉलंटियर्सने लावलेले आहेत. गोट असतील तरी चालतील. त्यामुळेच त्यांना आज टीम मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. विनायक सर थोडस बाजूला. वा, सुंदर मारलेला चेंडू आहे, पण नाही, मोठे फटके येण्याची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे. शेवटचा 4 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. मात्र प्लेयर्स असं तटवून खेळू शकत नाहीत. मोठे शॉट्स घेण्याची गरज आहे. बघूया मारण्याचा प्रयत्न. बघूया गॅप मध्ये बॉल गेलाय. किती धावांसाठी पळत आहेत? 2 धावा तर आरामशीर पूर्ण. बघूया तिसरी धाव घेण्याला सफल होत आहेत का? पण नाही 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. अविनाश अत्यंत चपळ असे प्लेयर. 2 धावा तरी एक शॉर्ट धाव काढलेली आहे. टेकून पळा. अंपायरशी काहीही चर्चा करू नका खेळाडूंनी. शॉर्ट धाव 1. बघूया आता किती धावासाठी पळतायत. पहिली धाव वेगात पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेतायत का, पूर्ण करतायत का ते बघू. आणि नाही बॉल हातामध्ये आला नाही यष्टीरक्षकाच्या. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि स्कोर झालाय 63 फॉर 9.
एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला. बघूया, मॅक्झिमम 6 घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे. केतन तेवढे सक्षम आहेत. आणि सुंदर असा मारलेला चेंडू बघूया आणि झेलबाद, चप्पल क्षेत्ररक्षण.
हो प्रिन्सले बारीक होतो या आमचं एकदम सगळ्यात चांगला फिट राहतो ओपनिंग बॅट्समन बोलायचं काय बोल नवीन बॅटिंग चालू आहे म्हणायचं सर्वांनी चांगले खेळावे खूप सर्वांचा नवीन बॅटिंग चालू आहे बोल 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 नवीन बॅटिंग चालू आहे सर्वांनी चांगला गेम खेळा सर्वांनी चांगला गेम खेळा हां सर्वांनी चांगला गेम करा म्हणायचं सर्वांनी चांगले खेळा म्हणा विकी 11 संघात विक्रम यांचं आगमन झालेलं आहे आणि संघात एक जोशाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बघूया आता पुढच्या मॅचमध्ये विकी 11 आणि संदीप 11 काय करतायत. त्या अगोदर वीर मावळे 11 वर्सेस रायझिंग ईगल्स काय करतायत. कालच्या दिवसाची पुनरावृत्ती झाल्यासारखं वाटतंय. बघूया दोन्ही संघ कसे आता खेळतायत. रायझिंग 11 संघासाठी कालच्या पराभवाचे उट्टे काढण्याचा हा एक क्षण मिळालेला आहे, संधी मिळालेली आहे. त्या संधीचं ते सोनं करतायत का ते बघूया. काल वीर मावळे 11 संघाने रायझिंग 11 संघाला रोखलं होतं. आज बघूया रायझिंग ईगल्स वीर मावळे 11 ला रोखतायत का. पहिला बॉल घेऊन येत आहेत डॅनी. सगळ्या लहान मुलांना इकडे ग्राउंडच्या बाजूला घ्या, बॉल लागू शकतो, काळजी घ्या. थोड्या वेळाने येणार आहे, जरा गडबड झाली. सुंदर असा फटका मारलेला आहे अभिजित याने आणि तेवढ्या सुंदररित्या अडवलेला आहे शुभम यांनी. सर घ्या तुम्ही. चिकने कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया. ज्ञानेश्वर डॅनी सर. सुंदर मारलेला आहे आणि नाही, झेलबाद नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न पण तितकासा स्ट्रोक नव्हता. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. डॅनी सर कालपासून अत्यंत रिदम मध्ये बॉलिंग करत आहेत. छान पद्धतीनं तटून खेळलेला हा बॉल आहे. वीर मावळे संघाला काहीशी आयडिया आहे की बॉल टू बॉल रन्स आहेत, रिस्क घेऊन खेळण्याची गरज नाही. त्यामुळे तात्या कदाचित मोठे शॉट्स घेण्यासाठी प्रयत्न करत नसावेत. तात्यांनी पहिल्यांदाच आपल्या नैसर्गिक खेळाला मुरड घालून संघाच्या भल्यासाठी योगदान दिलेलं आहे.
नाही, निर्धाव चेंडू. एका सूचनेकडे लक्ष द्या सगळ्यांनी. नाश्त्याची सोय जिथं केली होती तिथं एक गल्फ असं लिहिलेलं एक टू व्हीलरची चावी आहे. कुणाची टू व्हीलरची चावी तिथं ठेवून कोणी आलं असेल तर सांगा, ती माझ्याकडे आहे. सुंदर पद्धतीने तटवला चेंडू. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 9 रन्स झालेले आहेत एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. सुंदर खेळ चालू आहे. बघूया परत एकदा सूचना आहे. एक चावी सापडली आहे टू व्हीलरची. ज्याची कुणाची असेल त्यांनी घेऊन जावं. गल्फ लिहिलेलं आहे त्याच्यावर. ब्ल्यू किचन आहे, ब्ल्यू रिबनचं किचन आहे त्याला. बॅटिंग नाही, मी खेळायला आलो. क्या बोलते, क्या बात आहे. बघ हा दादा तिथे शिकलाय विराज. काका काय म्हणतो बघ. पुढचा चेंडू सुंदर मारलेला आहे. बघू आता काय होतंय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि तिसऱ्या धावेसाठी धावतायत. बघूया काय होतंय. आणि तिसरी धाव सुद्धा सहज पूर्ण. बॉल मागे जातोय. मिसफिल्ड परत एकदा. ओव्हर थ्रो आहे हा. अजून एक रन काढायचा प्रयत्न, मात्र नाही नाही नाही. फिल्डिंग मधलं तारतम्य असणं गरजेचं आहे. थोडीशी गडबड झाली. येतो की आमची टीम काहीतरी प्लॅनिंग करते. मिलिंद सर बोलणार आहेत. वा मिलिंद सर. भारत नाही, हा निर्धाव गेलेला चेंडू. निर्धाव. कुठलं हे ग्राउंड मोकळं आहे का? म्हणजे लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, मात्र हा शॉट्स बसलेला नाही. इट्स अ वाईड बॉल. वाईड चा कॉल आहे अंपायरचा. एक धावेची अतिरिक्त धावेची भर. उंच मारलेला हा फटका आहे. बघूया जेलबाद होतोय का नाही. राहुल यांनी कॅच सोडलेला आहे. पुन्हा एकदा मात्र रनआउट करण्यामध्ये यशस्वी. अत्यंत चपळाईने केलेलं एक क्षेत्ररक्षण आणि तेवढ्याच सुंदर केलेलं यष्टीचित. दॅट्स आउट. लवकरात लवकर बाद करण्यास सफल राहिले खेळाडू तर पुन्हा गेम मध्ये आगमन होऊ शकतं निश्चितच.
सुंदर शॉट आणि सुंदर चपळाईनं केलेलं क्षेत्ररक्षण. सुंदर. वीर मावळे संघ सगळ्या खेळाडूंवर कालपासून भारी ठरलेले आहेत. अत्यंत सुंदर कोऑर्डिनेशन आहे टीम मध्ये. सुंदर मारलेला शॉट आहे. फिल्डर्स हलू शकले नाहीत आणि हा जातोय सीमा रेषे पार. 4 रन्स. सुंदररित्या खेळून काढलेला हा चेंडू आहे. एका धावेवर समाधान. कोणतीही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 2 ओव्हरच्या षटकांच्या खेळानंतर संघाची धाव संख्या होती 20. 1 विकेट. विकी 11 संघामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे विक्रम घुटे पाटील यांच्या आगमनानं. आणि ह्या नवचैतन्यामध्ये काय करतायत आपण बघूया. मात्र त्यांच्या समोर अत्यंत मोठं आव्हान आहे विकी 11 संघाचं. सॉरी संदीप मी विसरलो. कुठली टीम कडून कॉमेंटेटर्स बनवलं रे मला विसरून गेलो. संदीप 11 संघाचं खूप मोठं तगडं आव्हान आहे विक्रम घुटे पाटील यांच्या संघासमोर. फार मोठं प्लॅनिंग करतायत. 1 दिवस प्लॅनिंगला कमी मिळाला त्यांना कारण ते फॉरेन मध्ये होते. काल होतो मी परदेशात पण आता बॉल सगळे आकाशात. असं काहीच विक्रम यांचं करण्याचं प्लॅनिंग दिसतंय. पण बघूया ते त्याच्यामध्ये किती समर्थ होत आहेत. पुढचा चेंडू आणि नाही 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 नाही. थेट जर बॉल यष्ट्यांवर आला असता तर कदाचित ते धावबाद होऊ शकले असते. सुंदर मारलेला चेंडू आहे. नाही नाही नाही. फिल्डिंग नाही झाली तिथं आणि हा गेलाय सीमा रेषेपार. 4 रन्स. सव्वीस धावा झालेल्या आहेत संघाच्या आणि 1 विकेटचं पतन झालंय. 26 रन्स आहेत. बघूया तात्या संघासाठी काय करतायत. तात्या यांनी त्यांचा नैसर्गिक खेळ केला तर कदाचित या झगडणाऱ्या परिस्थितीतून ते बाहेर पडतील.
सुंदर तटवून काढला. एक धाव, एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न कर. नितीन दादा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर नितीन दादा आहेत पोलीस. नितीन दादा आहे पोलीस, पण जर पेटले तर बॉलरलाही ठेवतात ओलीस, अशी एक ख्याती असणारे खेळाडू. आणि हा वाईड चेंडूचा करार. काल विकी 11 संघानं खूप मोठ्या डिफरन्सनं हरण्या आणि उत्तुंग मारलेला हा प्रयत्न उत्कृष्ट प्रयत्न होता, पण मॅक्झिमम विषय हार्ड आहे. होय, आपल्याकडे क्रेडिटचं कार्ड आहे.
पुढचा चेंडू घेऊन येत आहेत श्री ज्ञानेश्वर आणि बॅटिंगला आहे बंडू. तीन 3.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन झालेले आहेत. 3 विकेट आउट झालेले आहेत. उत्कृष्ट पद्धतीने प्लेस केलेला बॉल आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 37 रन 3 विकेटच्या मोबदल्यात. चार ओव्हर पुढचे गोलंदाज आलेले आहेत शुभम. शुभमचं हे वैयक्तिक दुसरं षटक आहे. संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत शुभम. त्यांचा सामना करतील महेंद्र उर्फ बंडू. बघूया आता बंडू आपल्या संघासाठी काय करतायत. उत्कृष्ट पद्धतीने प्लेस केलेला बॉल महेंद्रने. शुभमचा बॉल खेळून काढलेला आहे. अविनाशची उत्कृष्ट फिल्डिंग. तेवढेच उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे अविनाशने. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी दाखवत आहेत शुभम आणि त्यांचा सामना करतायत नितीन देशमुख. छान पद्धतीने टाकलेला बॉल. एक रन काढून स्ट्राइक चेंज केलेला आहे नितीन देशमुख यांनी. 25 धावांची आवश्यकता आहे वीर मावळे 11ला. बंडूला आज एक वेगळी कामगिरी करण्यासाठी पाठवलेलं दिसत आहे. येणारा प्रत्येक बॉल प्लेस करून खेळून काढत आहे बंडू. टीमने जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पूर्णपणे फॉलो करतोय बंडू. बराच वेळापासून विकी 11 संघाचे कप्तान विक्रम संघाचं मनोबल वाढवत असताना
मात्र एवढंही बोलू नका की एनर्जी कमी राहील मॅचच्या वेळेस. विक्रम नाहीतर खेळाडूंना ऐकून आणि तुम्हाला बोलून एनर्जी डाऊन होण्याची शक्यताही असते. स्कोर झालाय संघाचा 41 रन झालेले आहेत 3 विकेट्स गमावून 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 30 बॉल 23 रन. राहुल 30 आपले एक षटक घेऊन येत आहे. 30 बॉलमध्ये 23 रनांची आवश्यकता आहे वीर मावळे 11ला. राहुल हे आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. संघाचं 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत राहुल इतापे. त्यांचा सामना करतील नितीन देशमुख. बघूया राहुल इतापे आपल्या संघासाठी काय कमाल करतायत आता. बडे सर आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यात या ठिकाणी उत्कृष्ट सिंगल डबलचा खेळ चालू आहे वीर मावळे 11चा. पुढचा बॉल राहुल राहुल क्षेत्ररक्षणामध्ये यांचा. बदल करताना बंडू सामना करतील. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आहे प्लेस करून आणि 1 धाव Awesome मिळवण्यात बंडू. यशस्वी झालेले आहेत महेंद्र. पुढचा चेंडू राहुल यांचा नितीन देशमुख सामना करतील. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला शॉट होता हा, परंतु फक्त 1 धाव घेण्यात यश मिळवलेलं आहे नितीन देशमुख यांना. पाहूया राहुल आता पुढच्या चेंडूमध्ये काय कमाल करतात आपल्या संघासाठी. सामना करतील महेंद्र. गुड शॉट बंडू. वीर मावळे 11ची जी सध्याची बॅटिंग सुरू आहे ते पाहता त्यांची स्ट्रॅटेजी अशीच दिसते. फक्त सिंगल डबल धावा घेऊन स्कोर चेस करणे. एक धाव. 5 बॉल झालेले आहेत. डॉट गेलेला आहे शेवटचा चेंडू. 6 ओव्हरच्या नंतर 46 रन झालेले आहेत आणि 24 बॉलमध्ये 18 रनांची आवश्यकता आहे वीर मावळे 11ला. महत्वाची सूचना आहे. विकी 11 आणि संदीप 11 यांनी टॉस करून घ्यावा. विक्की 11 संघाच्या खेळाडूंमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी आलेले खेळाडू आणि चेहऱ्यावर बघा त्यांच्या अत्यंत तेज आलेलं आहे त्यांच्या संघाच्या विकी 11 संघाच्या. फक्त हे ऐकूनच आहे तर मैदानामध्ये काय धमाल करतायत आपल्याला बघावं लागेल. सर सर सर
रायझिंग 11 संघासाठी आता महत्वाची विकेट पाहिजे, 11 कर्णधार आणि जेणेकरून संदीप संघ 11 पुन्हा एकदा कर्णधार सामन्यात यांनी पुनरागमन toss करू करून शकेल. घ्यावा, जेणेकरून क्रिकेट हा मला खेळ पुढची रणनीती अनिश्चिततेचा काय आहे, ते काहीही ठरवता होऊ येईल. शकतं. 1-2 ओव्हरमध्ये 24 गेम टर्न होऊ शकतो. बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे वीर मावळे 11ला. विकी 11 संघ पुन्हा एकदा जोशात दिसतोय, कारण त्यांचे आयकॉनिक प्लेयर श्री विक्रम गुटे सर खास दुबईवरून आपल्या संघाच्या समर्थनासाठी आणि संघात योगदान देण्यासाठी आलेले आहेत. बघूया विकी 11 मागच्या हंगामाची पुनरावृत्ती करतायत का ते बघूया आज. विकी 11चे कर्णधार अत्यंत खुश झालेले आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. पण साधारण असंही एक समीकरण असतं की ज्यावेळेस आपला कप्तान आला असेल तर मग आता कप्तानच बघून घेईल, आपण जरा निवांतच राहू. तर असं जर झालं जीत तर कदाचित निकाल वेगळा असू शकेल. त्यामुळे तेवढ्याच जबाबदारीनं खेळावं लागेल सगळ्यांना. पुढचं षटक घेऊन येत आहेत करण. त्यांचा सामना करतील नितीन देशमुख. त्यामुळे संघ भावनेने वैयक्तिक एकत्र भावनेने पहिलं खेळणं गरजेचं आणि आहे. संघाचं 7वं षटक घेऊन येत आहेत करण. तटून काढलेला हा चेंडू खेळून निर्धाव. काढलेला आहे चेंडू हा. 0 धाव. 23 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. वीर उत्कृष्ट मावळे 11 पद्धतीने संघ मारलेला कुठलीही चेंडू आणि घाई न तेवढ्याच करता उत्कृष्ट पद्धतीची फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे नितेश खूप बडे यांनी. सुंदररित्या नितेश यांनी बॉल अडवलेला आहे. कर्णधाराला साजेशी अशी फिल्डिंग करतायत. वीर मावळे 11 संघाचे खेळाडू कुठलाही धोका न पत्करता रन काढतायत. एकही फटका हवेत नाही. बघा ना, बॅटच वर नाहीये. पन्नास धावा झालेल्या आहेत वीर मावळे 11च्या 6.5 ओव्हर्स नंतर. 3 विकेट्सच्या नुकसान. उत्कृष्ट पद्धतीने मारलेला हा चेंडू सीमारेषे पार चौकार. मध्ये 10 धावांची आवश्यकता. राहुल इतापे पुढचं षटक घेऊन आलेले आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 8वं षटक घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करतील विकी महेंद्र 11 आणि संदीप 11 संघाचे कर्णधार टॉस साठी यावे. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट पद्धतीने गॅप मध्ये खेळलेला चेंडू हा चौकार. उत्कृष्ट सीमारेषे असा पार चौका चौकार. मारलेला आहे. महेंद्र बंडू
अभी तो पार्टी शुरू हुई है हुई है डॉट चेंडू. संदीप 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. विकी 11 आणि संदीप 11 यांच्या टीम मध्ये टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे संदीप 11 यांनी. स्कोर झालेला आहे 58 रन्स. स्लो टाकलेला चेंडू होता परंतु महेंद्र यांनी उत्कृष्ट पद्धतीने जज केला आणि हा गेलेला आहे सिक्सर. आणि अशा प्रकारे वीर मावळे 11 मॅच जिंकलेले आहेत 7 विकेट्सने. लागला मी